2 महिन्यापासून आहेत ना, मला खरंच खूप वीकनेस येतोय आणि घरातली कामंसुद्धा मला होत नाहीयेत आणि अंदाजे 6 महिने आहेत ना आधी मी कॅल्शियम डिफिशियन्सीचे इंजेक्शनसुद्धा घेतले होते 3 आणि तेव्हा थोडासा फरक पडला होता मला. पण आता पुन्हा आणि तो त्रास चालू झालाय कारण की घरातलं आवरता-आवरता आहेत ना, जेवणाकडे दुर्लक्ष होतंय माझं. त्याच्यामुळे पहिले सकाळी उठल्या-उठल्या नाश्ता करून घेतला पोहे वगैरे आणि पोट भरून नाश्ता केला आणि त्याच्यानंतर काही कामं वगैरे आवरले आणि कपडे सुकत घालण्यासाठी गॅलरीत गेले होते. तर अशा मेंढ्या वगैरे बघितल्यावरती सावीसुद्धा बाहेर आलेली होती. एकदा बाहेर आली की 10-15 मिनिटं तर थांबतेच थांबते किंवा जास्त वेळसुद्धा आणि मग मला बाकीची कामं करता येत नाहीत आणि ती असल्यानंतर मी खरंच तिला सोडून येत ना घरी आतमध्ये येतच नाही, गॅलरीतच थांबते कारण आहे ना तिची खूप भीती वाटते कारण ती इतकी हायपर ॲक्टिव्ह आहेत ना की कधी ग्रिलवरती चढून खाली वाकून वगैरे बघेल. ह्या सगळ्या गोष्टींची खूप भीती वाटते. त्याच्यामुळे मी तिच्यासोबत बाहेरच थांबले. आणि मग आम्ही दोघीसुद्धा जेवायला बसलो आणि तब्येत ठीक नसल्यामुळे मी शॉर्टकटच केलं होतं. आज डाळ खिचडी केली होती आणि टोमॅटोची चटणी केली होती आणि मग बसलेलो त्यानंतर थोडासा आराम करेन म्हटलं, पण सावीनी काय आराम करून दिला नाही. तिला खायचं होतं गाजर हलवा आणि ती किचनवरून सरळ पॅन घेऊन आलेली होती आणि मला पॅनमध्येच खायचं असं हट्ट करायला लागली होती. कसंबसं तिला समजावलं आणि मग छोट्या वाटीमध्ये तिला गाजर हलवा काढून दिला आणि तिच्यासोबत मी सुद्धा एन्जॉय केला गाजर हलवा आणि थोडासा आराम केला. त्यानंतर तर मग हे घरी आलेले होते. मग त्यांना सांगितलं, की सावीकडे थोडं लक्ष ठेवा. मी थोडेसे पाय गरम पाण्यात टाकून ठेवते, म्हणजे थोडंसं माझ्या पायाला पण आराम मिळेल. पण कशाचं काय, सावी काय करून देईल तर ना. तिने सुद्धा अशी छोटी बकेट घेतली होती पप्पाकडून आणि मला सुद्धा पाय टाकून बसायचा असा हट्ट करायला लागले आणि मग ती पण बसलेली होती. त्यानंतर आहेत ना, मग मी हॉस्पिटललाच गेले सरळ आणि मग डॉक्टरांनी चेकअप वगैरे केल्यानंतर सांगितलं, की तुम्हाला सलाईन लावावी लागेल आणि त्यांनी 2 सलाईन लावून दिलेल्या होत्या. तर असा होता आजचा व्लॉग. तुम्ही जर माझ्या पेजवरती नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. बाय.